अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच। सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर। अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। कुठलाही पुरावा आढळला नसल्यानं सीबीआयचा तपास बंद। सुशांत सिंहची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं। आमच्याकडचे पुरावे वेळ आल्यावर पोलिसांना देऊ। सुशांत सिंहच्या मृत्यूवरून नारायण राणेंचा मोठा दावा। सुशांत सिंह आणि दिशा सालियान या दोन्ही आत्महत्याच। ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी आरोप केले जातात। संजय राऊतांचा आरोप। भाजपकडून मृतांचं राजकारण सुरू असल्याचा देखील हल्लाबोल। नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। दिशा मृत्यू प्रकरण कोर्टामध्ये पुढे नियमाप्रमाणे कारवाई होईल, महाजनांची ग्वाही। नारायण राणेंना फोन केला नसल्याचं ठाकरे म्हणाले। संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी 2 फोन केले, हा राणेंचा दावा संजय राऊतांनी खोडला। नारायण राणेंच्या अटकेवेळी राणे कुटुंबानं ठाकरेंना फोन केले होते। अमित शहा यांनी देखील ठाकरेंना फोन करून सांभाळून घ्या असं सांगितलं होतं, संजय राऊतांचा दावा। ठाकरेंनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर राणेंची सुटका झाल्याचाही दावा। हिंदुत्वाचं शिल्प उभं करणाऱ्या अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासात ठेवलंय। कबर खोदणारे आता अडवाणींबाबत प्रश्न विचारतायत का? संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। मुंबईतील रस्त्यांच्या कामामध्ये महाघोटाळा। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र। दोषींवर कडक कारवाई करा, आदित्य ठाकरे यांची मागणी। अडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही। सामनाच्या रोखोकमधील राऊतांच्या दाव्यानं वाद उफाळण्याची चिन्ह। मुख्यमंत्र्यांकडून त्र्यंबकेश्वराच्या विकास आराखड्याचा आढावा। 1100 कोटींचा विकास आराखडा तयार। पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मिनल खतगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। नांदेडमध्ये अजित पवारांचा खोबऱ्याच्या हारानं सत्कार। मारतळा गावामध्ये अजित पवार यांचा अनोखा सत्कार। कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईत देखील प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। मुंबईमध्ये कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं स्वतंत्र पथक। उद्या मुंबई हायकोर्टामध्ये जामीन अर्जावर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय। कोरटकरला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अजित पवार यांची प्रतिक्रिया। भाजपच्या पुढाऱ्यांनी जातीयवाद पेरण्याचं काम सुरू केलंय। नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर राऊतांचं प्रत्युत्तर। जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत, स्वार्थासाठी जात निर्माण करतात, गडकरी यांचं वक्तव्य। जयंत पाटील लढाऊ माणूस नाही, ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत। जयंत पाटील आता घरघर लागलेला माणूस, गोपीचंद पडळकर यांचा निशाणा। नागपूरमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात दिलासा। परिमंडळ 3 आणि 4 मधील संचारबंदी पूर्ण उठवण्याचा निर्णय, तर काही भागांमध्ये संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय। नागपूर राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आता अलर्ट मोडवर। मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून रूट मार्च। घाटकोपरच्या चिरागनगर, आझादनगर, पारशीवाडीत देखील रूट मार्च। भंडाऱ्यामध्ये पोलिसांचा रूट मार्च। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाळत शहरामध्ये शांतता बाळगण्याचं पोलिसांचं आवाहन। नागपूरमध्ये हिंसाचारात जखमी झालेल्या इरफान अन्सारीचा मृत्यू। शनिवारी रात्री इरफान अन्सारीवर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। औरंगजेब कबर परिसरामध्ये टाळं लावायला येणाऱ्यांना पोलिसांनी रोखलं। छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावर रोखलं। महाराणी ताराराणींच्या स्मृतीस्थळाची अवस्था दयनीय, तात्काळ जीर्णोद्धार करा, संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। मल्हार सर्टिफिकेटला जेजुरीमधील ग्रामस्थांचा विरोध। नितेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदलावी, अन्यथा गावबंदी करू, ग्रामस्थांचा इशारा। जेजुरी मंदिर संस्थानच्या 5 विश्वस्तांनी नितेश राणेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला।